तर थेट जाऊयात लोणीमध्ये. सध्या उपमुख्यमंत्री शिंदे बोलतायत. सहकार मंत्री केंद्रीय मुरलीधर मोहोळजी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले ते जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, गिरीश महाजनजी, पंकजताई आमच्या तिकडे, पंकजताई मुंडेजी, जयकुमार गोरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि सुजय विखे पाटील, मोनिकाताई राजळे, विठ्ठलराव लंगे, आमदार अमोल खताळ, काशीनाथ दाते, आशुतोष काळे, विक्रम पाचपुते, किरण लामटे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व लाडक्या बहिणी इकडे समोर आहेत आणि लाडके भाऊही आहेत आणि लाडके शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे महाराष्ट्र आपली जी भूमी आहे यामध्ये सहकाराचं एवढं मोठं जाळं आणि मुळं एवढी खोलवर आहेत आणि इथूनच देशभर ती फोपावली गेली. खरं म्हणजे सहकारिता के माध्यम से देश की समृद्धि का संकल्प लेने वाले और किसानों के जीवन में क्रांति लाने वाले और क्रांति लाने के लिए मिशन मोड पर कार्यरत रहने वाले अमित भाई, मैं आपका फिर एक बार इस महाराष्ट्र की धरती पर हृदय से स्वागत करता हूं. आपको बहुत बहुत अभिनंदन करता हूं आपका. आज खरं म्हणजे सहकार क्षेत्रातल्या दोघा महान पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा हा संपन्न सोहळा होतोय. हा सोहळा म्हणजे प्रवरानगर लोणी परिसर हा महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातलं हे खऱ्या अर्थाने आजचा ऐतिहासिक दिवस आहे. सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि याच भूमीतून मगाशी मी म्हटलं महाराष्ट्रातल्या नाही देशाला सहकाराचा वारसा मिळाला. या भूमीने दाखवलं शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो. इथूनच याची सुरुवात झाली. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं. आणि त्याचबरोबर हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाड जपला. त्याने फक्त सहकार शेतीपुरतं मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज असेल, प्रवरा कोऑपरेटिव्ह बँक असेल, शैक्षणिक संस्था, कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज लोणी व अहिल्यानगर जिल्हा हे शिक्षण, आरोग्य आणि सहकाराच्या कार्यामुळे देशभर ओळखलं जातं. विठ्ठलरावांचा बाळासाहेबांनी वारसा खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा जपला आहे आणि पुढं आपला सुजय पण त्याचा वारसा पुढे नेतोय, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. विठ्ठलराव यांनी या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची इन्व्हेस्टमेंट केली. ती सामाजिक जाणीवेची होती, माणुसकीची होती आणि खऱ्या अर्थाने सहकार्याची होती. आज ही गुंतवणूक आज 2 पिढ्यानंतर देखील आपण फोपावलेली पाहतोय आणि याचा वटवृक्ष झालेला आपण पाहतोय. आणि म्हणून आज लोणी प्रवरानगर हे राज्यातच नाही तर देशात ग्रामीण विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं, याचा देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे. लोकशाही, चारित्र्य, बंधुभाव, शांतता, प्रगती ही तत्व म्हणजे सहकाराचा खरा आत्मा आहे.
हाच आत्मा महाराष्ट्राने अनेक वर्ष जीवापाड जपलेला आहे. देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्त्व किती आहे हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होतं, काय होत होतं हे देखील ओळखलं. त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खातं पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह साहेबांवर दिली. हा देखील एक मोठा इतिहास आहे. आणि म्हणून अमित भाईंसारख्या सामर्थ्य आणि कर्तृत्ववान नेत्याच्या हातात जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जसं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधली 370 धारा हटवण्याचं ऐतिहासिक काम केलं आणि त्याच आत्मीयतेने उसी आत्मीयता से किसानों की प्रगति के लिए भी अमित भाई काम कर रहे हैं. ये बार बार उन्होंने अपने कार्यशैली से दिखाया है. आणि म्हणून देश की आंतरिक सुरक्षा को मजबूत रखते हुए, नक्सलवाद का खात्मा करते हुए देश के सहकारिता भी सशक्त करने का अमित भाई का दृढ़ निश्चय है, संकल्प उन्होंने किया है. इतने निश्चयी, कणखर और दूरदर्शी गृहमंत्री और सहकारिता मंत्री आपल्याला भेटलेत. हे आपलं भाग्य आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे, गर्व आहे. आणि म्हणून